श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. भगवान गणेश हे बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारे आहेत. त्यांची पूजा केल्याने कुंडलीत बुधग्रह बलवान होतो. त्यामुळे आनंद, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य देखील वाढते. आपण जर संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तर येतेच, पण त्यासोबत बाप्पा तुमच्यावर येणारी सर्व विघ्न दूर करतात. तसेच तुमची इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते. पण आपल्याला जर व्रत करणे शक्य नसेल तर आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पासाठी काही सेवा या केल्याच पाहिजे. तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये मुलांचं आजारपण असतं, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, संतानप्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी, आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. संकष्ट चतुर्थी 20 ऑक्टोबरला सकाळी 6:46 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 4:16 संपेल. या दिवशी चंद्रोदय रात्री 7:54 होणार आहे. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, तसेच थोडंसं मीठ टाकायचं आहे. सैंधव मीठ असेल तर सैंधव मीठ टाकावं. तसेच पिवळी मोहरी देखील आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर हळद आपण या पाण्यामध्ये टाकावी. या सर्व वस्तू जर आपण पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती प्रभाव करत असते. मग आपल्या मुलांची, पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण देखील घरामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो की मला हे जमतच नाही किंवा माझा मुलगाच हुशार नाही असे आपण म्हणत असतो. त्यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते. तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण पाण्यामध्ये मीठ, हळद आणि पिवळी मोहरी टाकून फरची आपल्याला पुसायची आहे. तसेच गोमूत्र देखील पाण्यामध्ये टाकावं. या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते शोषून घेत असतात. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपण पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. असं पाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर स्प्रे करावं, ज्यामुळे घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास होईल व घराबाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेरच राहील. आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार असेल. आपल्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते आणि आपण जी काही कामे करतो ती कामे देखील व्यवस्थितरित्या पार पडतात. घरामधील आर्थिक टंचाई देखील दूर होत असते. आता या दिवशी आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे. आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाट घेतला तरी पण चालेल. त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. आपल्याला प्रथम गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. बाप्पाला अभिषेक करायचा आहे. मग अभिषेक करत असताना अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच अभिषेक करताना आपण जे काही पाणी वापरतो त्यातील थोडं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती ही होत असते. त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, दुर्वाची जोडी असेल, मोदक असेल, या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आता आपण देवापुढे आसन घेऊन बसायचं आहे. तसेच आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता. कणकेचा दिवा बनवणे जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा, कारण की इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप फलदायी मानला जातो. त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे.
आता आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीचं पान देखील घेऊ शकता. विड्याच्या पानाचे देखील खूप महत्त्व आहे. या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो. या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो. विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो. विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. आता आपल्याला हे विड्याचं पान घ्यायचं आहे. पान घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं पान घ्यायचं नाही किंवा पिवळं पडलेलं पान असेल तर असंही पान आपण घेऊ नये. आता हे विड्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला थोडासा सिंदूर घ्यायचा आहे. सिंदूरमध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे आणि आपल्याला या विड्याच्या पानावरती त्रिकोण काढायचा आहे. आता त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे. व विड्याच्या पानावरती त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ भरायची आहे. आता जर तुम्ही केळीचं पान घेतलं असेल तर केळीचं पान देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसायचं आहे. त्यावरती त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपण मसूर डाळ ही टाकायची आहे. या पानाचा देठ हे गणपती बाप्पांकडे असेल याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि सेवा केल्या नाही तर आपल्याला काही एक रिझल्ट त्याचा बघायला मिळत नाही. तर आपण सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. तर आपल्याला गणपती बाप्पाचं ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे पठण करायचं आहे. हे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. तसेच आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे. अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करावा. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल, मुलांचं आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे. तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर हे विड्याचं पान आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण घ्यायचं आहे. आता या विड्याचं पान आपण फोल्ड केल्यानंतर आपल्याला या विड्याच्या पानामध्ये ही लवंग खोचायचं आहे. अगदी विडा जसा बनवता तशा पद्धतीने देखील तुम्ही हे पान फोल्ड करू शकता. हे लवंग वरून आपल्याला खोचायचं आहे आणि हे पान आपल्याला बाप्पासमोर तसंच राहून द्यायचं आहे. अगदी सकाळी आणि रात्रभर देखील बाप्पासमोर हे पान तसंच ठेवावं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे पान प्रवाहित करू शकता. आता हे पान जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये टाकायला जातो तेव्हा आपण कोणासोबतही बोलायचे नाही. तसेच येताना देखील सोबतही बोलायचे नाही व मध्येही कुठे थांबू नये. आल्यानंतर तुम्ही तुमची कामे ही करू शकता. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.